हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आहे संडे आणि खास सबस्क्रायबर्सच्या विनंतीवरून आणि आपल्याही आवडीनुसार मित्रांनो आपण एक व्हिडिओ करतो आहे जो की आपल्या कोंबड्यांचा अपडेटचा व्हिडिओ असणार आहे. तर मस्तपैकी दुपारचे 4 वाजलेले आहेत मित्रांनो आणि 4 वाजता आपण आपल्या कोंबड्या सोडलेल्या आहेत बाहेर खाण्यासाठी. मुक्त संचार पद्धतीने सोडतो, पण आपण त्यांना फीड वगैरे देतो, दाणे वगैरे टाकतो आणि बाकी जे काय सापडतं मित्रांनो बाहेर कोंबड्यांना तर ते खात असतात. तर मस्तपैकी आपण त्यांना सोडले खाण्यासाठी आणि ते खात आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात तुमच्या खास आवडीच्या विषयावरून, आणि तो म्हणजे असा की आपली कोंबडी आपण अंड्यावरती बसवलेली आहे, अंड्यावरती मांडलेली आहे, म्हणजे रवण काढतोय आपण. तर हिचा वेळ झालेला आहे बाहेर जाण्याचा. सकाळी ती जाते मित्रांनो बाहेर, म्हणजे आम्हीच घालवतो तिला, ती उडतच नाही खरं तर अंड्यांवरून. आणि बघा, पंखाखाली पूर्ण टोटली पंखामध्ये अंडे घेऊन बसलेले आहे मित्रांनो, पूर्ण अंडे गरम करण्यासाठी, शेकण्यासाठी. तर खूप छान आहे कोंबडी, अंडे पण खूप व्यवस्थित शेकते आणि पिलं पण काढते. बघू आता रिझल्ट काय होतो. मध्ये काय झालं होतं, एक दोन वेळेस अंडी बाहेर एक अंडं बाहेर राहिलं होतं मित्रांनो. कधी कधी चुकून होतं, पक्षी आहे तो पण. तर आता हिला आपण खाली घेऊन जात आहोत मित्रांनो. सकाळी सकाळी मी दररोज तिला बाहेर सोडतो आणि प्रत्येक कोंबडीनं पण तुम्ही एक फिक्स टाईम करा आणि त्या टायमिंगलाच तुम्ही सोडा मित्रांनो. आणि मी हिला सकाळी सोडतो बऱ्यापैकी, आणि जर सकाळी नाही झालं तर मग दुपारी 4 वाजता असं कधीतरी सोडतो. तर आता ही मस्तपैकी खाली गेलेली आहे आणि आता बाहेर खाईल ती मित्रांनो. आणि हिला खाद्य आहे अगोदरच भिजत ठेवलेलं आहे बघा, कुणीतरी ज्वारीचं पीठ दिलेलं आहे आणि रोजचं आपलं फीड. तर ह्या दोन गोष्टी आहेत. तर आपण ठेवणार आहोत आणि तिला लगेचच बोलवायचं आहे. तर ती खाईल मित्रांनो हे फीड वगैरे, आणि खाऊन नंतर मग लगेच वर जाऊन बसेल. तर आता ही पाण्यामध्ये उकरत आहे, बघत आहे तिला काही खायला मिळतं का, आळ्या वगैरे. आणि पाणी पण ती इथलंच पिते मित्रांनो. आमच्या पक्ष्यांना पाणी नालीतलंच पितात ते खरं तर. त्यांना ठेवतो मी पाणी कधीतरी, पण ते पाणी पितच नाही. सुरुवातीपासून ठेवलं होतं पण ते कधी पितच नव्हते मित्रांनो. त्यामुळं मग मी त्यांना बाहेरचं नालीतलंच पाणी पिऊ देतो. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस त्यांना अँटीबायोटिक देऊन टाकतो मित्रांनो. आणि मग मरत पण नाही, आजारी पण पडत नाही. इतके दिवस तुम्ही पाहिले असेल, आपलं अपडेट देतो मी इतके दिवसापासून, पण एकही पक्षी आपला आजारी पडलेलाच नाही मित्रांनो. बऱ्यापैकी आमच्या गल्लीमध्ये थोडंसं लांब आहेत मुस्लिमचे, त्यांच्याकडे होते पक्षी आणि त्यांचे पक्षी मेले मित्रांनो बऱ्यापैकी. त्यांना रोगराई आली होती आणि ते मरून गेले. आणि आपल्याकडं तसं काहीच झालं नाही. आंब्याला तोर आलेल्या दिवसामध्ये पक्षी मरतात असं बोललं जातं, पण नाही, रोगही आला नाही आणि मेलही नाहीत, काहीच नाही झालं. आणि बऱ्यापैकी मी दाखवतो तुम्हाला की आपले पक्षी कुठं मी कोंडवतो आणि तिथूनच ते आपण व्हिडिओ चालू करत असतो. त्यात एकही पक्षी नाही. आपली थोडीशी एक कोंबडी होती, तिला मांजरानं अटॅक केला होता, त्यामुळं ते गुंगून बसायची आणि भीत होती आणि आतच बसायची मित्रांनो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तिचा अपडेट पण दिलेला आहे. आता एकदम ती ॲक्टिव्ह आहे, मस्त आहे, कोंबडाही गेलेला आहे आणि मांजर पण नाही. तर मस्तपैकी ती खात आहे मित्रांनो आता, आणि अंडी पण घालत आहे विशेष म्हणजे, आणि मोठी मोठी अंडी पण घालत आहे. ती दिसायला वीक दिसते पण अंडे वगैरे एकदम जोरात असतात मित्रांनो. पण नॉन फर्टाईल आहे सध्या, का तर कोंबडा नाही आहे. आणि आपली ही दुसरी कोंबडी जी की किरायदारांची आहे, या कोंबडीला आपण विकू पण शकत नाही, पण खूप छान आहे कोंबडी ही पण. पिलं काढण्यासाठी खूप छान आहे, पिलं सांभाळण्यासाठी नाही मित्रांनो. लगेचच हे 2 महिन्यामध्येच लगे पिलं सोडून देते. आपण बाजूची जी आहे ना आपली घरची आता जी बसवलेली, ती 3 महिने पिलं सांभाळते मित्रांनो. खूप गुणी कोंबडी आहे. फक्त एवढंच की तिचा घेर छोटा आहे आणि हिचा घेर खूप मोठा आहे अलीकडचीचा. हिच्या घेर खाली म्हणजे हिच्या ज्या पंखाखाली मित्रांनो जास्त पिलं मावू शकतात, जे किरायदाराची कोंबडी आहे तिच्या. आणि जे आपली कोंबडी आहे आत्ता जी आपण खाली सोडली होती, ही जी खात आहे ती आपली वाली, तर तिच्या पंखाखाली 17 अंडी एकदम व्यवस्थित बसतात मित्रांनो. खरं तर मी 19 अंडे ठेवले होते, पण 19 अंड्यापैकी 2 अंडी बाहेरच राहत होती. मग त्यामुळं मग मी ते काढून घेतले मित्रांनो, आणि बाकी 17 अंड्यावरती आता ती एकदम व्यवस्थित बसत आहे. तर हिचं खाऊन झालेलं आहे आणि आता ही पण आता आलेली आहे मित्रांनो. आणि ही आपली कोंबडी अंड्यावरती इथे येऊन बसते आणि मग परत तिला उचलून घेऊन जावं लागतं मित्रांनो. आता जस्ट बसून 2 दिवस झालेले आहेत, त्यामुळं ही सध्या इथंच बसत आहे. पण हिला ज्यावेळेस सवय होईल, तिला कळेल की आपली अंडी वरती आहेत, त्यावेळेस ती स्वतः येते मित्रांनो वरती. का तर गेल्या वेळेस पण आपण तिला वरतीच बसवलं होतं. काय होतं, दुसरे कोंबडी पण त्यांना डिस्टर्ब करतात आणि खाली नको वाटतं मित्रांनो. त्यामुळं समोरच इथं ठेवतो मी. इथं तिची डाल आहे, टोपली आहे, टोपलीमध्ये अंडे वगैरे ठेवलेले आहेत. खरं तर सध्या जस्ट असंच ठेवून दिलेत मित्रांनो. पण व्हिडिओ पण आहे, व्हिडिओ पण टाकायचा आहे. खाली पानं ठेवली होती, पण आणखीन परत विचार केला की आता पावसाळ्यामध्ये पानं वगैरे ठेवायला नको, म्हणून जस्ट एक छोटंसं पोतं तुम्ही सांगितल्यामुळं हे पोतं ठेवलं मित्रांनो. नाहीतर माझ्या डोक्यात होतं की ते ज्यूटचं जे आहे, सुतळीचं पोतं, गलतानी बारदाण्याचं पोतं बोलतात आमच्याकडं, तर ते पोतं ठेवायचं होतं. ते जास्त गरम असतं मित्रांनो, उबदार असतं. पण बऱ्यापैकी जास्त लोकांनी सांगितलं की हे पोतं तुम्ही ठेवून बघा, आणि मग यावेळेस हे पोतं ठेवलेलं आहे. बघूया काय रिझल्ट येतो. आणि उवा पिसवा होणार नाही त्याची काळजी व्यवस्थित प्रकारे घेतलेली आहे मित्रांनो. बघू आता काय होतं ते. आता कोंबडी तर मस्त बसत आहे बघा. कोंबडी पंखाखाली सगळे अंडे घेऊन, अंडे घोळत पण आहे.
मस्त बसलेली आहे. आता तिला इथेच आपण बसवणार आहोत. आता ही दुसऱ्या दिवशीच उठते मित्रांनो, म्हणजे 24 तासानंतरच उठते. 24 तास कोंबडी अंड्यावरती बसते. बघा एकही अंडं बाहेर नाही दिसत. पूर्ण साईडवरून मी तुम्हाला दाखवत आहे आणि पूर्ण टोटली पंखांच्या खाली अंडी वगैरे घेऊन एकदम व्यवस्थित बसते मित्रांनो. तर मित्रांनो आपले पक्षी सोडलेले आहेत आणि खूप सारा पाऊस पडतो आहे मित्रांनो इकडे, आणि त्यामुळं बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स होत आहेत कोंबड्यांना फिरण्यासाठी किंवा खाण्यासाठी. सतत जास्त मला तर कोंडून ठेवावं लागतं मित्रांनो. आणि ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस पण पाऊस असतो. आताही थोडासा पाऊस आहे पण बारीक आहे खूप, आणि इतक्या पावसानं काय प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो. तर मस्त खात आहेत. इकडचं तिकडचं साईडचं सगळं गवत आपण काढलेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी. आणि बघा ही आपली पूर्ण काळी अशी कडकनाथची कोंबडी, तिचे पाय पण टोटली काळे आहेत मित्रांनो. आपण 2 अंडी आणली होती आणि माझ्या विद्यार्थ्याकडूनच हे 2 अंडी आणली होती. आणि बघा ही आता कशी मस्त उडत आहे, खाली जात आहे. आणि तिकडे एक आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. तर 2 कडकनाथच्या खूप सुंदर आहेत आणि हेवी आहेत मित्रांनो. वेट आणि त्यांचं स्ट्रक्चर, इतकी आवड आहे मला या पक्ष्यांची आणि खूप सुंदर दिसतात. फक्त एवढंच की घरामध्ये आहेत आणि घाण करतात मित्रांनो. आणि बऱ्यापैकी मग घरच्या लोकांचंही खूप ऐकून घ्यावं लागतं मला. पण ठीक आहे, छंद आहे, आवड आहे. आवडीसाठी काही तर करतोय आपण. बघू आता किती दिवस चालतंय किती दिवस नाही ते. पण मस्त पक्षी आहेत, एकंदरीत छान खात आहेत. गवताचे पाते जास्त खातात मित्रांनो, हिरवे हिरवे गवताचे पाते, तर ते खूप मस्त आणि आवडीनं खातात. आणि आता यांना वेळ झालेला आहे कोंडवण्याची. आणि इथे मित्रांनो आता आजीनं सगळे पक्षी हाकलून आणलेले आहेत आणि आजी आता गेट लावेल आणि गेट लावल्यानंतर मग पक्षी वेगवेगळे कोंडवेल मित्रांनो. म्हणजे कसं तर 2 वेगवेगळ्या कोंबडीचे 2 पक्षी आहेत. 5 दिवसांच्या फरकाने मोठे पक्षी जे आहेत 12 ते अगोदर निघालेले आहेत आणि नंतर 5 निघालेले आहेत. 5 दिवसानंतर 5 निघालेले आहेत असे. तर 17 पक्षी आहेत, त्यामध्ये 9 कोंबडे आहेत आणि 8 कोंबड्या आहेत मित्रांनो, म्हणजे पटड्या किंवा तलंगा. तर एवढे आहेत आणि त्यांना ते आता कोंडवायचं काम माझी करत आहे. मोठी गाडी इथं ठेवली, ते तर ठेवायची मोठी गाडी. ही वाटली. तर मित्रांनो आजी आता आपले पक्षी कोंडवत आहे. इकडे मोठ्या डालीमध्ये जास्त पक्षी असतात आणि छोट्या डालीमध्ये फक्त 5 पक्षी असतात. आणि इथे मोठी कोंबडी एक आहे, ती आजी बघा कसं फेकत आहे तिला. तिला भीती पण वाटत नाही मित्रांनो. बऱ्यापैकी कोंबड्यांना मारत असते ती. कोंबडी जर नाही ऐकली तर तिला 100% ती मारते आणि शिव्या पण देते त्या कोंबडीला मित्रांनो. आणि बऱ्यापैकी कोंबड्या तिचं ऐकतात पण. आजीनं जस्ट बोलवलं तर सगळ्या कोंबडे येतात मित्रांनो पळत. मी बोलवल्यानंतर लगेच येत नाहीत, पण आजीचा आवाज ऐकून लगेचच येतात मित्रांनो. ती खायला पण एकदम व्यवस्थित टाकते आणि एकदम थोडं थोडं टाकते मित्रांनो, लागेल तसं ती घालते खायला त्यांना आणि वेस्ट करत नाही. आम्ही काय करतो, एकदाच भिजत घालतो आणि एकदाच ठेवून देतो मित्रांनो खायला, पण ती तसं करत नाही. तिला माहिती आहे बऱ्यापैकी. आणि ही आपली आवडती बाहेर जात होती, हिला पकडलं आणि आत कोंडवले. तर मित्रांनो आजीनं मस्तपैकी आता दोन्ही पक्षी, म्हणजे दोन्ही डालीमध्ये 2 वेगवेगळे पक्षी जे आहेत आपले ते सगळे कोंडवलेले आहेत. आणि खुराड्यामध्ये आता काही कोंबड्या आहेत, तर त्यांना ती आता कोंडवून टाकेल मित्रांनो. तर मित्रांनो हा होता एक अपडेटचा व्हिडिओ, जो की संडेच्या दिवशी वेळ होता म्हणून शूट केला खास तुमच्यासाठी. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर नक्की करा आपल्या मित्रांसोबत मित्रांनो, जे कुक्कुटपालक आहेत त्यांनाही फायदा होईल नक्कीच. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर नक्की चॅनलचे कनेक्ट राहा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ येतील, नवीन नवीन फार्मचे व्हिडिओ पण आपण करत असतो मित्रांनो. ते नवीन नवीन फार्म, नवीन नवीन कोंबड्या किंवा नवीन नवीन आणखीन तुम्हाला कन्सेप्ट किंवा संकल्पना इतर कुक्कुटपालकांच्याही आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.